नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवते केळ्याचा हलवा किंवा केळ्याचा शिरा, तो पण राजेळी केळ्यापासूनचा। आणि हा स्पेशली कृष्ण जन्माला करतात, बरेच लोकांकडे हा प्रसाद असतो। पण त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। राजेळी केळ्याच्या हलव्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 3 राजेळी केळी आपण कापून घेतलेली आहेत। 1 वाटी साखर, बदाम पिस्ता तुम्हाला लागेल तेवढं, अर्धा चमचा वेलची पावडर, 2 चमचे तूप आणि अर्धा वाटी नारळ किसून घेतलेला आहे। आता आपण केळ्याचा हलवा करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण थोडंसं तूप जे घेतलेलं आहे ते वितळून घेऊया। साधारण 2 चमचे आपण तूप घेतोय। तूप थोडंसं वितळलं की मग आपण त्याच्यामध्ये केळं आणि साखर घालणार आहोत। ह्याच्यामध्ये आता आपण घालतोय केळं, त्याच्यानंतर साखर, अर्धा वाटी खवलेला नारळ घेतलेला आहे आपण, साधारण अर्धा चमचा तुमची वेलची पूड आणि आपल्या आवडीचे बदाम पिस्ता काजू तुम्हाला काय हवं ते तुम्ही घाला। थोडं वरतून आपण घालूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। राजेळी केळी ना शक्यतो सगळ्यांनाच खायला आवडतात असं नाही आहे, म्हणून आणि शक्यतो हा जो हलवा किंवा तुम्ही शिरा म्हणाल हा राजेळी केळ्याचाच खूप छान लागतो। आणि ही केळी आपल्याला श्रावण महिन्यामध्येच मिळतात। श्रावण महिना आला ना की कशी सगळ्यांची धावपळ असते नाही का, काय करायचं, काय गोड पदार्थ करायचे, सण येतात, प्रत्येक सणाला कसे वेगवेगळे पदार्थ लावून दिलेले आहेत आपल्याला। आपण ही थोडीशी साखर वितळेपर्यंत आपण काय करूया, थोडीशी स्टीम येऊन देऊया। तर थोडंसं आपण झाकण देऊन वाफेवर थोडंसं हे शिजवून देऊया। 1-5 मिनिटच फक्त शिजवायचं आहे आणि मग आपण एखाद्या छान अशा भांड्यामध्ये ते सर्व करूया। आता आपण बघूया की आपला राजेळी केळ्याचा हलवा तयार आहे का। झालेला आहे, मस्त वाफ सुटलेली आहे, साखर वितळलेली आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि ही ना अशी झटपट होणारी रेसिपी आहे, म्हणजे तुमच्याकडे राजेळी केळी आणून ठेवलेली असतील तर ही पटकन होते, कारण साखर ही आपल्या घरात असते, वेलची पावडर असते आणि बदाम पिस्ते तर असतातच असतात। आणि एक जर तुम्हाला ही तुमच्या साध्या हिरव्या सालीच्या केळीमध्ये किंवा मग तुमच्या आपल्या वेलची केळ्यांमध्ये करायचं असेल तर एवढंच की ती कच्ची थोडीशी केळी जी आहे ती थोडीशी कच्ची कडक घ्या, म्हणजे अगदी कडक नाही, कच्ची नाही, म्हणजे पिकलेलीच, पण त्याचं काळं साल होईपर्यंत वाट बघू नका, जरा कच्ची असतानाच ती तुम्ही कापून घ्यायची आहेत। आणि वरती नेहमीप्रमाणे थोडंसं डेकोरेशन, बदाम। गरमागरम राजेळी केळ्याचा हलवा तयार आहे, पण हा एकदम गरम खाऊ नका, जरासा थंड होऊ द्यात। पण मला काय ना, मला राजेळी केळ्याचा हलवा खूप आवडतो। अशा वेळेला नो डाएट मस्त स्वाद घ्यायचा त्याचा। आणि तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि तुमच्याकडे काही अशा छान छान साठवणीतल्या रेसिपीज असतील त्या लवकरात लवकर बाहेर काढा आणि मला फीडबॅक देत राहा। आणि त्यासाठी काय करायचं आहे, बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई।